सोडाव नाही अध्यक्ष मध्ये पड नका भाऊची अंगठे खाल्ली भाऊची कपडे खाल्ली आणि मॅडमच्या हातनं सत्कार बी ह्यांनीच घेतला भाऊचं फटाकडं वायाला गेलं हार वायाला गेला भाऊ चमडा सोडा हार मी आणला होता 100चा तू घातला सरपंच पदाचा माझा अधिकार हिसकावून घेतलाय बाळा रामभाऊ काय सांगितलं माझ्याबद्दल मॅडमला रामभाऊ ती म्हणतोय पाया पडतोय राव सोडा त्याला सुभाषराव तुम्ही म्हणताय रामभाऊ शांतराव कसं शांतराव मी आणलेल्या मॅडमला तिथं चिकटला हो माझ्या अजून इथं जळा करताय पाटील सांगा राव रामभाऊला शरण आलेल्याला मरण नसतं व संतांनी सुद्धा पुती पुराणात सांगितलंय राव. ए बेवड्या तू तर संतांचं नावच घेऊ नको आणि हे बघ मी संतांचा इतिहास वाचला नाही इतिहास तुला खालास करतो ती म्हणतोय एवढं माफ करा रामभाऊ माफ करा रामभाऊ कसं माफ करू मी आणलेल्या मॅडम जवळ बसला अजून माझ्या इथं जळा करतय अरे मी खर्च केला मी सगळं राबलो सोडा रामभाऊ खालासच करतो अध्यक्ष मला सोडा काही घडू शकतं हा जा रामभाऊ सोडा पाया पडतो राव रामभाऊ. बाळ्या मी तुला माफ करतो पण तू फक्त मला खरं सांग तू मॅडमला माझ्याबद्दल काय सांगितलंय अहो रामभाऊ मी सांगितलं मॅडमला मॅडमने विचारलं म्हणले ह्या हँडसम माणूस कोण आहे म्हणल्या तर मी म्हणलं आमच्या गावातला 1 नंबर व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती अख्या गावात ह्यांच्या इतका मान कोणालाच नाही तुमच्याबद्दल सांगितलंय राम तुम्ही गैरसमज करून घेताय रामभाऊ तुमचं कौतुक केलं बाळासाहेबांनी मॅडम जवळ बघा की राव मी तुमचा माणूस आहे राव रामभाऊ. आणि मी म्हणलं का नाही ती गद्दारी नाही तुमच्यावर करणार कसं करील राव मी मॅडम जाताना टाटा तुम्हालाच केला का नाही शेवट हा मी सांगितलं होतं का नाही टाटा केला का नाही नक्की तू असं सांगितलंय ना हो रामभाऊ त्या म्हणल्या तुमच्यापेक्षा रामभाऊ किती चांगले तर हातात हाच रामभाऊ बस आणखी म्हणत होत्या मला विचारलं रामभाऊचं लग्न झालं का विचारलं तर खरं का काय हो मला विचारलं माझं नाव गावचा सरपंच ती म्हणली बेकार दिसतंय ती सरपंच पण म्हणलं रामभाऊचं लग्न झालंय का तेवढं विचारा रामभाऊ एवढी चांगली यांनी बातमी सांगितली ड्रेस त्यालाच राहू द्या नाही एवढा गावला ड्रेस मला अंगठ्या मला गॉगल हे माझा गॉगल कुठे गोगल तिथंच मी पळालो तिथं पडला पण तू कशाला चिकटत होता अरे त्या मॅडमला आणायसाठी मी किती सेटिंग लावलं होतं रात्रंदिवस मी चॅटिंग करत होतो अरे माझं किती मॅडम बरं अटॅचमेंट होती आणि तू सगळं त्या दिवशीच्या कार्यक्रमात पाणी फेरावलाय सुभाषराव सोडा मला एक सुद्धा ड्रेस घालाय नव्हता त्यांना अरे एक सुद्धा मी इस्त्रीचा नाटक करू नको हे बघ एक सुद्धा इस्त्रीचं कापड मी घरात ठेवलं नाही सगळी पाठीला दिली आणि तिथं आणून तो मला घोडा लावलाय अहो रामभाऊराव ऐका तुम्ही राव मी अक्षरशः सुभाषराव मॅडम म्हणले ह्यांचा फोन नंबर द्या तर मी ह्यांचा व्हॉट्सअप नंबर दिलाय आज संध्याकाळी तुम्हाला फोन येईल आय लव्ह यू म्हणून हो त्याला फेदा झाल्या तुमच्या मॅडम काय बोलतो हो हो नाही मी सांगितलं त्यांना म्हटलं ही अक्षरशः लय ह्यांच्या नाट्याने सुद्धा ह्यांना प्रपोज केलंय म्हणलं म्या तो म्हणल्या त्या मला मनात भरल्यात म्हणत होत्या रामभाऊ मी म्हणलं का नाही बाळासाहेब फुटणार नाही आपलं कसा फुटेल मी तुमचा माणूस आहे राव रामभाऊ अरे मी म्हणत होतो ना तुमचं काहीतरी मिस्टेक होत ह्या बाळ्याबद्दल मला काय सांगू नका काय फुगवू नका पण काय काय चांड्यांनी माझ्या कानात सांगितलं ही बाळ्या कुरगुडी करतोय त्यामुळे मी तापलो बाळासाहेब ही आपल्यात भांडणं लावते ते मूर्ख आहे ती पण मॅडमला सगळं तुमच्याबद्दल सांगितलंय मी हो तर मी म्हटलं मी ह्याच्यात कामाला या असं ना हो मी म्हटलं मी रामभाऊचा गडी कामावला असं ना हो पण बाळासाहेब नक्की सांगितलं ना अहो तुम्हाला आज रात्रीच मेसेज दिला आय लव्ह यू म्हणून मी निम्या रात्री बोलीन मॅडमला बाळासाहेबांना उचलून घ्या तू नक्की सांगितलं ना अहो आज बघा तुम्हाला येतो नाही मेसेज आय लव्ह यू म्हणून अहो
रामभाऊ ऐका की कसं का व्हायना राव तुम्ही राव माझे जेव्हा भावाचा माणूस आहे राव मी कसा तुमच्या विरोधात बोलेल हा ह्याला बाकीच्याला जळवायसाठी सरपंचाच्या पाठीला मी तसं केलं सरपंच आमचं एकमेकावर लय प्रेम आहे लय गुदगुल्या वाजून देऊ नका नका तुम्ही आहे म्हणलं मी पण आहे